आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याचं भूमिपूजन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रवीण राऊत, भाजपा शहर अध्यक्ष शरद तेली, संजय भोईर, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, माजी नगरसेवक किरण भोईर आदींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भूमिपूजनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार किसन कथोरे यांनी स्मारकात उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत माहिती दिली। स्मारकात उभारण्यात येणारा पुतळा 35 फूट उंचीचा व त्याखाली चौतरा 16 फूट उंचीचा अशा प्रकारे सुमारे 51 फुटीचा हा उंचीचा पुतळा असेल असं त्यांनी सांगितले। पुणे येथे हा पुतळा तयार करण्याचं काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। 25 टन वजनाचा हा पुतळा असून त्याच्यावर हवामान व इतर बाबींचा परिणाम होऊ नये यासाठी चांगल्या दर्जाचं काम करण्यात येत असल्याचं देखील किसन कथोरे यांनी सांगितलंय। स्मारकाच्या इथे आत्ताच आपण भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे। किती खर्च म्हणजे किती निधी मंजूर झालेला आहे आणि कशा प्रकारचं काम असणार आहे? खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं। या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलंय। आपण 35 फूट उंच आणि 16 फुटाचा त्याचा खालचा भाग असा 51 फुटाचा हा पुतळा उभा करतो। त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही, पण पुतळ्याचं वजन 25 टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्षे याला कधी त्याला त्रास होऊ नये, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर परिणाम होऊ नये, हवामानाचा असेल कसलाही, त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतोय आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षानुवर्षे आमच्या बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू। तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला। पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिले। बनतेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी जीवन तिथं प्रार्थना करत असतात, त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होतंय याचा। डॉक्टर बाबासाहेब अनेक संघर्ष करावा लागला, कशा प्रकारे एकंदरीत सांगा? की बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला, तर बाबासाहेबांच्या नावानेच त्या संघर्षातून यश आलं आणि त्याचा आता चांगल्या प्रकारचा एक वेगळं स्वरूप येऊन मी मगाशी सांगितलं का तिथं संघर्षाचा पहिली ठिणगी जी पडली ना, ती ठिणगी विझल्यानंतर त्याच्यावर कळस उभा राहायला मार्ग सोपा झाला। ग्रंथालय आणि हे पूर्णाकृती पुतळा हे काम पूर्ण व्हायला किती साधारण? माझा जर पाया 1 महिन्यात झाला तर 1 महिन्यामध्येच पुतळा बसवेल। पूर्ण होत आलंय माझा पुतळ्याचं काम। ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलंय, पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी, त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारची एखाद्या एजन्सीला शोधतोय तर त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं कुठेही काही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला घेईन। डेव्हलप करायला जवळजवळ बराचसा त्रास झाला आणि आता जागा मला आता कमी वाटायला लागली, म्हणून पुढच्या बाजूची जागा घेतोय आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल उभं करतोय। त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निवारा सेटसुद्धा त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला येईल आणि बदलापूरचा दर्शन घेऊन येण्याची समाधान होईल। यासाठी बदलापूर गाव आणि बदलापूर शहर या 2 शहरांना जाण्यासाठी तेव्हा होडीने जावं लागत असे, मात्र एकदा दुर्दैवाने ती होडी उलटली आणि त्याच्यामध्ये 11 माणसं मृत्युमुखी पडली। त्याची मी माझ्या भाषणामध्ये मगाशीच सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहते आणि बाबासाहेबांचं स्मारकाच्याच नावाने हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे, त्यामुळे ते नाव पद्धतशीरपणे त्या पद्धतीने तयार करतो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।